नमस्कार. आज पुन्हा नवा दिवस, नवीन विषय आणि नवीन मान्यवर पाहुणे. आणि आज प्रकाशन क्षेत्रातले एक मान्यवर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता. सुनीलजी, तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. एकंदरीतच या कोविड-19चा प्रकाशन विश्वाला कसा फटका बसला? मला असं वाटतं की जसा सगळ्या जगाला बसलेला आहे तसा प्रकाशन क्षेत्राला बसलेला आहेच. फक्त मला एवढं सांगायचं वाटेल की प्रकाशन क्षेत्र हे रेकॉग्नाइज्ड इंडस्ट्री नसल्यामुळं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. पण जसं सगळ्यांना फटका बसलेला आहे, फटका म्हणण्यापेक्षा काय आहे, मी असं संधी म्हणेन त्याला. म्हणजे फटका ह्याचं कारण असं आहे की इट इज अ नॅचरल कॅलॅमिटी. तर त्यातनं कोणीही वाचलेलं नाही. त्यामुळं ह्या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये हे जे काही 3 महिने आपल्याला जे मिळालेले आहेत, तर मी त्याला आपत्ती न म्हणता संधी म्हणून बघतो आहे. ओके. आता तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केलात. एक म्हणजे हा प्रकाशन व्यवसाय हे संघटित क्षेत्र नसल्यामुळे त्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. म्हणजे नेमकं काय झालं? तुम्हाला काय अपेक्षित? मला असं वाटतं की पब्लिशिंग इंडस्ट्री जशी एक स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून सरकारने त्याला एक मान्यता दिली पाहिजे, तर ती अजून दिली गेलेली नाही. आणि मला असं वाटतं की आज भारत हा देश जगातील 3 नंबरचा देश आहे जिथं प्रचंड प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होतात. म्हणजे त्यात इंग्लिश मोठा वाटा आहे. पण त्याच्याबरोबर आपल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रदेशातली, वेगवेगळ्या राज्यातली आणि वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं इतकी प्रचंड येत असतात. तर त्यामुळं सरकारने ह्या प्रकाशन व्यवसायाकडं त्याला एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा दर्जा दिला गेला पाहिजे. आणखीन एका मुद्द्याचा तुम्ही उल्लेख केलात की या लॉकडाऊनच्या पिरियडकडे मी एक संधी म्हणून बघतो. तर त्याविषयी जरा आम्हाला सांगा, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? आज प्रकाशन क्षेत्रात आफ्टर कोविड जे आपला रेग्युलर व्यवसाय आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यवसायाला वाढवण्याची गरज आहे. आणि ती वाढवताना आपण नवनवीन प्रयोग केले पाहिजे, जे आपण हे प्रयोग आपल्या रोजच्या कामात करू शकलेलो नाही. मी असा प्रयोग केला की व्हॉट्सअपचा माझा ग्रुप आहे मेहता पब्लिशिंग हाऊसचा. माझ्याकडे जे 40 माझे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर मी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आणि त्यातनं काही ना काही नवीन पॉइंट्स, म्हणजे पॉइंट्स कदाचित जुनेच असतील पण त्याला एक नवीन वेगळं वळण त्या लोकांनी सांगितलं की हे ह्या पद्धतीनं आता इथून पुढे आपण गेलं पाहिजे. म्हणजे आता समजा एक प्रकाशन समारंभ आहे, तर प्रकाशन समारंभ आपण एक हॉल घेऊन करत होतो. आपण प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना आपल्या वेळेप्रमाणे किंवा अध्यक्षांच्या वेळेप्रमाणे आपण त्यांना आपल्या हॉलवर बोलवत होतो. आज आपल्याला एक वेगळी संधी मिळालेली आहे की झूमद्वारा, स्काईपद्वारा आपण हे सगळं रेकॉर्डिंग करू शकतो, लाईव्ह करू शकतो आणि फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर हे टाकू शकतो. आणि त्या श्रोत्यांना आपण त्यांच्या सोयीनुसार तो बघण्याची संधी देतो आहोत. तर मला असं वाटतं की आपण 1 तासाचाच कार्यक्रम किंवा 2 तासाचा कार्यक्रम जो करतो तो तुम्ही आता कितीही वेळ करू शकता ना. तर त्यामुळे अशा ज्या संधी आहेत ह्या आपण बघितल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं ह्या 3 महिन्याच्या काळात मी एक बघितलं की फेसबुकवरती इतके प्रचंड वाचकांचे ग्रुप्स आहेत. तर त्या वाचकांच्या ग्रुप्सनी इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पुस्तकांचे काही चॅप्टर्स वाचलेले आहेत, कविता सादर केलेल्या आहेत, काही एक पात्री नाटकं सादर केलेली आहेत. आणि हा जो माध्यम आज आपल्याला एकदम असा एक्सप्लोर झालेला दिसतोय, तर त्याचा फायदा आपण ह्या काळात, आधीच्या काळात आपण एवढा घेतलेला नसू. तर ती संधी आज आपल्याला मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. सगळ्या प्रकाशकांनी, कदाचित सगळ्या क्षेत्रातल्या व्यवसायिकांनी हे संधी जी मिळालेली आहे त्याचं सोनं आपण केलं पाहिजे. ओके. आता तुम्ही म्हणलात की आपण हे सोशल मीडिया खूप एक्सप्लोर केला या काळामध्ये, पण त्याचबरोबरीने हा धोका वाटत नाही का तुम्हाला की त्याचा अतिवापर केला की त्याचं महत्व कमी होतं? कदाचित मला असं वाटतं की हा सोशल मीडिया जो आहे तो काही पुढच्या येणाऱ्या काळात त्याचे अजून वेगवेगळे पैलू पण निर्माण होतील ना.
आणि ह्याचं कारण अजून एक सांगतो की आपण जाहिराती करताना आजपर्यंत फक्त न्यूजपेपर्स कडे बघत होतो, वेळास प्रकाशन क्षेत्रातल्या लोकांना न्यूजपेपरची जाहिरात ही न परवडणारी गोष्ट आहे. म्हणजे फक्त काही जे पब्लिशर्स रेग्युलरली न्यूजपेपर्स मध्ये जाहिराती करतात, म्हणजे ज्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे तेच फक्त करतात. पण लहान प्रकाशक आहेत, लहान इतर व्यावसायिक आहेत, त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की त्याच्यावर ते जाहिराती करू शकतात. कित्येक लोकांना तुम्ही एकमेकांशी जोडून घेऊ शकता. त्यातलं अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पब्लिशर्स विदाउट बॉर्डर्स नावाचा एक फेसबुकचा ग्रुप, इमा हाऊस लंडनच्या एक प्रकाशिका आहेत, त्यांनी तो चालू केला. आता तो फेसबुकवरचा तो ग्रुप जो आहे त्यात जवळजवळ 3,500 पब्लिशर्स, ऑथर्स, एजंट्स हे एकत्र आहेत. आणि ह्या 3 महिन्याच्या काळात इतके डिस्कशन झाले पब्लिशिंग विषयी. म्हणजे डिस्कशन्स होणं हे मला असं वाटतं ठीक आहे, तो प्लॅटफॉर्मचा एक आपल्याला मिळालेला फायदा आहे. पण त्याद्वारे मी आज जवळजवळ 3,500 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. आमचे इंटरॅक्शन पर्सनल लेवलला पण चालू आहेत. जे मी फ्रँकफुर्ट बुक फेअरला जाऊन सगळ्यांना भेटत होतो त्याची आता कदाचित गरज राहिलेली नाही. म्हणजे मी ह्याच प्लॅटफॉर्मवर मी सगळ्यांना भेटू शकतो ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके, तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की रिजनल लँग्वेजेस मधनं पण खूप पुस्तकं प्रकाशित होतात. तर मला एक, तुम्ही अनुभवी प्रकाशक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मराठीमध्ये वर्षाला किती पुस्तकं प्रकाशित होतात अंदाजे? साधारण 10,000 नवीन टायटल्स येत असतील दरवर्षी. हो, दरवर्षी जवळजवळ 10,000 टायटल्स येत असतील. आणि रिप्रिंटचं तर ते मोजमाप होऊ शकत नाही. तर मराठीत आपल्याकडे प्रचंड चांगलं कंटेंट आहे. ह्याचं कारण की आपल्याकडचं कल्चर हे श्रीमंत कल्चर आहे आणि प्रत्येकाचे अनुभव आहेत. आणि लहान लहान गावं आपल्याकडे, म्हणजे भारतात सुद्धा सगळीकडे लहान लहान गावं इतकी आहेत की प्रत्येक लहान गावातनं एखादा लेखक जरी लिहिता झाला ना, त्याचे अनुभवावरनं त्याची कथा लिहिली, कादंबरी लिहिली, त्याचा अनुभव विश्व लिहिलं, त्याच्यानंतर त्याची बायोग्राफी लिहिली, असे कित्येक आपल्याला कंटेंट किती चांगला मिळू शकतो. म्हणजे मी आज ट्रान्सलेशन्स मध्ये खूप आहे, म्हणजे इंग्लिश मधनं मी मराठी खूप आणतो. पण पुस्तकं तुम्ही आणलेली आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडचं कल्चर परदेशात गेलं पाहिजे एवढा कंटेंट आपल्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न आत्ता हा चालू झालेला आहे. म्हणजे ह्या मागच्या 10 वर्षात मी जे बघितलेलं आहे की आपला कंटेंट आता परदेशी जातो आहे, इतर प्रादेशिक भाषात जातो आहे, किंवा प्रादेशिक भाषातनं आपण मराठीतनं आणतो आहोत. म्हणजे मला तर असं वाटतं इंग्लिश मधनं जे आपण परदेशातनं आणतो आहोत त्याच्यापेक्षा मी मल्याळम असेल, तामिळ असेल, गुजराती असेल, आसामी असेल, बंगाली असेल, ह्यातनं ही पुस्तकं आपण मराठीत आणली पाहिजेत. कारण बघा, मराठी आपलं बंगाली आणि हिंदीत इतकं समृद्ध साहित्य आहे की जे अजून मराठीत आलेलंच नाहीये. म्हणजे 1% सुद्धा ते आलेलं नाही. तुम्ही आता म्हणलात की जवळजवळ 10,000 नवीन टायटल्स दर वर्षाला येत आहेत. पण त्याचबरोबरीने एक वस्तुस्थिती नाकारता येत नाही की एकीकडे पुस्तकाची आहेत ती दुकानं बंद होत आहेत. तर खरं चित्र काय? नाही, पुस्तकांची दुकानं जी बंद होत आहेत ना, त्यातले मेजर बुकशॉप्स कुठले बंद होत नाहीये. म्हणजे आता रसिक साहित्य सारखं दुकान आहे ते चालू आहे, आयडियल सारखं मुंबईतलं दुकान आहे ते चालू आहे. दुकानं कमी आहेत हे मला मान्य आहे, पण कदाचित त्याची जागा आज अमेझॉन आणि फ्लिपकार्ट घेत आहे. म्हणजे आतापर्यंत ग्रामीण भागात पुस्तकं जी पोहोचत नव्हती ती अमेझॉन आणि फ्लिपकार्टमुळे पोहोचायला लागलेली आहेत. आणि पुस्तकाच्या दुकानातून आहे तो व्यवसाय कमी झालेला नाही, हा नक्की मी तुम्हाला सांगतो. वेळेस अमेझॉनवरचा सेल प्रचंड वाढलेला आहे. त्यात मी ई बुक्सचा सेल आज प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. ई बुक्सचा सेल माझा जवळजवळ 68% ह्या 3 महिन्यात वाढला. आणि just because of that e-books माझी सस्टेनिंग कॅपॅसिटी, मॉनिटरी सस्टेनिंग कॅपॅसिटी ह्या 3 महिन्यात ती नक्की वाढली, की जेणेकरून मला कुठल्याही माझ्या स्टाफला असं सांगायला लागलेलं नाही की मी तुम्हाला पेमेंट नाही करू शकत. सो दॅट वॉज माय अ बिग इन्कम सोर्स इन दिस लॉकडाऊन. आणि मी हे 10-11 सालापासून ई बुक्स करतो आहे. म्हणजे ई बुक्स आज टाकले आणि ते विकायला चालू झाले उद्या असं होत नाही. म्हणजे त्याला एक 3-4 वर्षाचा काळ जायला लागतो. कारण अमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरती ई बुक्स असतील, प्रिंटेड बुक्स असतील, इतके लाखो प्रमाणात आहेत
पण लोक आज ईबुक्स कडे वळतात, ही चांगली गोष्ट चांगली आहे गोष्ट आहे. आपल्यासाठी. चांगली नक्कीच गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही म्हणताय तसं 68% शेअर हो जर हो या ईबुकचा असेल ती हो. नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण तुमचा अनुभव काय सांगतो की तरुण पिढी वाचते का तरुण पिढी मराठी नक्की पुस्तकं? वाचती आहे. मी तुम्हाला त्यात अजून एक सांगतो की समजा 2000 किंवा 2005 सालापर्यंत आपल्याकडे एक ट्रेंड होता की कथा, कादंबऱ्या, कविता थोड्याफार प्रमाणात असेल, ही पुस्तकं जास्त वाचली जात होती. पण 2000 नंतर हा सगळा ट्रेंड बदललेला आहे. सेल्फ हेल्प बुक्स आली, मेडिसिन वरची पुस्तकं आली, योगाची पुस्तकं आली, बायोग्राफीज आले, ऑटोबायोग्राफीज आले, त्याच्यानंतर फिल्मवरची पुस्तकं आली, क्रिकेट खेळांविषयी म्हणजे क्रीडाविषयक पुस्तकं आली. त्याचे कॅटेगरीज जे 2000 सालाच्या आधी नव्हते किंवा त्याच्याकडे आपण कधी बघितलेलं नव्हतं, ते एक्सप्लोर केलेले नव्हते, त्या कॅटेगरीज आज प्रचंड प्रमाणात नव्याने येतात आणि रोज एक नवीन कॅटेगरी वाढते. आपल्याकडे अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे की लहान मुलांसाठी आपल्याकडे पुस्तकं तयार केली जात नाहीयेत. तर ती तयार करण्यासाठी हे प्रकाशक आणि लेखकांचं काम मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. आता एक मुद्दा असा आहे की पुस्तकं जास्तीत जास्त विकली जाण्याचं एक महत्वाचं माध्यम असायचं ते म्हणजे साहित्य संमेलन. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये या वर्षीचं साहित्य संमेलन होईल का आणि झालं तर ते कधी होईल या विषयी आता कोणीच सांगू शकत नाही. तर मग या परिस्थितीमध्ये साहित्य संमेलनाला काही पर्यायी मार्ग तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय का? हा, मगाशीच मी पहिल्यांदा म्हटलं की ही संधी म्हणून आपण बघायला पाहिजे. हे 3 महिन्यात मी असं ठरवलं की लहान लहान पॉकेट्स मध्ये आपल्याला एक 5 जण एकत्र, 5 प्रकाशक एकत्र येऊन काही दुकानं आपल्याला चालू करता येतील का. म्हणजे समजा कोल्हापूरला जाता जाता पाचवड सारखं गाव आहे वाटेत, तर पाचवडला काय लगेच मोठी पुस्तकं विकली जातील असं नाहीये, पण तिथे लहान मुलांची कदाचित पुस्तकं विकली जातील, पॉकेट बुक्स विकली जातील. तर असे पॉकेट्स आपल्याला टॅप करायला पाहिजे. तिथं तिथं काय काय पुस्तकं जाऊ शकतात हे आपण बघितलं पाहिजे. आणि तसे प्रत्येक 5 जणांचा किंवा 10 जणांच्या ग्रुपनी एकत्र येऊन अख्ख्या महाराष्ट्रभर हे जर जाळं पसरलं आपलं, तर आपल्याला कदाचित साहित्य संमेलन हे एक निमित्त राहील फक्त, की आता ठीक आहे साहित्य संमेलनाला माझा बॅनर पाहिजे म्हणून मी जाऊ शकतो. आणि हे प्रकाशकांनी तर काम केलंच पाहिजे, तसंच पुस्तक विक्रेत्यांनी सुद्धा आपलं जाळं किंवा आपले ब्रांचेस उघडण्याचं काम केलंच पाहिजे. जसं क्रॉसवर्डची दुकानं वेगवेगळ्या गावात आहेत, तसं आपण सुद्धा आपली दुकानं आता वेगवेगळ्या भागातून, ग्रामीण भागातून, म्हणजे मी म्हणतो डिस्ट्रिक्ट वाईज सोडून देऊ आपण, पण तालुका आणि ग्रामीण भागात ही दुकानं उघडली गेलीच पाहिजेत. गव्हर्नमेंटचा सपोर्ट आता मी अपेक्षित करत नाही, ह्याचं कारण की गव्हर्नमेंटचं काम करू द्या आता, कारण ते अडचणीत आहेत, त्यांना आपण ह्यात ओढूया नको. तर आपण एक व्यावसायिक म्हणून ह्याकडे आपण कसं बघता येईल आणि आपल्याला त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे आपण लोकांनी ठरवायचं आहे. आणि मला असं वाटतं की इव्हन ह्या प्रकाशकांनी जसं कारवा आहे, 5000 गाणी त्यात आहेत, तसं एखादा पेनड्राईव्ह आपण तयार करू शकतो ना, की ज्याच्यात तुम्ही 10,000 पुस्तकं देऊ शकता. म्हणजे ज्यात ते कॉपी होणार नाही, पेस्ट होणार नाही वगैरे वगैरे. त्याचे जे काय डिजिटल जे काय आहे ते आपल्याला लॉक सिस्टीम ते बघायला लागेल, पण ह्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि आपण करू शकतो. म्हणजे ह्याच्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. हे एका प्रकाशकाचं काम नव्हे, त्याचं कारण की त्याची 10-15 लाखाच्या वरती त्या कॉस्ट आहेत त्या DRMच्या. तर त्यामुळं काही प्रकाशकांनी किंवा सगळ्या प्रकाशकांनी एकत्र येऊन त्याची कॉस्ट जर शेअर केली तर तुम्हाला त्याची लॉकिंग सिस्टीम तुम्हाला ऍब्सोल्युटली मिळणार आहे ना. बरोबर बरोबर. आणि अजून आज एक तिसरा पर्याय सिनेमासाठी आज कित्येक फिल्म कंपनी, प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स मराठी चांगल्या पुस्तकांच्या शोधात आहेत. तर हा प्लॅटफॉर्म किंवा हे क्षेत्र प्रकाशकांनी, लेखकांनी कधी बघितलेलं नव्हतं. म्हणजे जो पैसा पुस्तक प्रकाशन करून जो तुम्हाला मिळत होता त्याच्या कित्येक पटीनं तुम्हाला ह्या फिल्म क्षेत्रात मिळणार आहे.
तर ते एक्सप्लोर करण्यासाठी आज लेखकांनी प्रकाशकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसे तुमचे अग्रीमेंट्स करायची गरज आहे. तसं तुम्ही त्या कंपनीजना तुम्हाला भेटायची गरज आहे. त्यांना ते कंटेंट समजून सांगण्याची गरज आहे. आणि जर तो फिल्म मध्ये आला तर तुमचं नाव, प्रकाशकाचं नाव, लेखकाचं नाव आपापच स्क्रीनवर पोहोचणार आहे आणि इट इज गोइंग टू गो इन लॅक्स, म्हणजे लाखो लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. त्याच्याबरोबर त्या पुस्तकाची उत्सुकता वाढणार आहे. म्हणजे नाथा माझा हे पुस्तक ज्यावेळी सिनेमा आला त्यावेळी त्याच्या आम्ही जवळजवळ 3,000 ते 5,000 कॉपीज विकल्या. तसंच ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचा जो सिनेमा आला होता त्याच्यावर सुद्धा मी अनुवादित पुस्तक काढलेलं होतं, त्याच्या सुद्धा कॉपीजचा सेल चांगला झाला. तर हा प्लॅटफॉर्म यू हॅव टू एक्सप्लोर. याचाही उपयोग तुम्हालाच इनडायरेक्टली होणार आहे प्रकाशन व्यवसायाला. बरोबर बरोबर. ओके. सुनील मेहता यांच्याशी आपण बोलतोय. लॉकडाऊनचा काळ ही संधी कशी आहे याविषयी नेमका त्यांनी काय विचार केलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये या क्षेत्राला कुठल्या कुठल्या मार्गाने जावं लागेल. म्हणजे त्यांचा पारंपरिक पद्धतीनं चालू असलेला दुकानात पुस्तकं विकण्याचा व्यवसाय तर चालू राहीलच, पण त्याचबरोबरीने पुस्तक विक्रीचे अनेक मार्गही आता प्रकाशकांना चाखावे लागणार आहेत. त्या मार्गांचाही विचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी एक गोष्ट फार महत्वाची अधोरेखित केलेली आहे की सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे एका प्रकाशकाचं काम नाहीये, तर हे सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम आहे आणि हा मुद्दा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि दुसरं जे त्यांनी एक महत्वाचं सांगितलं की लहान वयातच मुलांमध्ये ही पुस्तकाची आवड जोपासणं ही सुद्धा गरज आहे आणि त्या दृष्टीने आता इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न होतील. आणि जो मुद्दा त्यांनी सुरुवातीला मांडला की लॉकडाऊन ही आपण संधी मानून घेऊया आणि त्या संधीचं आपण सोनं करूया, अशी आपण आशा करू की यातून पुढे एक वेगळंच चित्र आणि प्रकाशन विश्व एक वेगळ्या उंचीवर जाईल. सुनील मेहता, तुम्ही आमच्याशी बोललात, इतकी छान आम्हाला माहिती दिलीत आणि एक सकारात्मक दिशा तुमच्या व्यवसायात पुढे काय आहे याविषयी एक मार्ग दाखवलात, त्याबद्दल मी आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. मी एकच शेवटचं वाक्य बोलतो. एकत्र येणे हा प्रारंभ आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणे हे यश आहे. तर एकत्र या, आपण एकत्र काम करू, आपण आपल्या मराठी साहित्याला समृद्ध करू आणि सगळ्या वाचकांपर्यंत आपला चांगला कंटेंट पोहोचवू. आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. याबरोबरच आपला आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन मान्यवर पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.